तर आज एक सहज खाली आंबा पडला. इथं थोडंसं पक्ष्यानं खाल्लेलं आहे याला. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अभय कुमार काळुंके, अभय नर्सरी मध्ये आपले स्वागत करतो. आज आपण ब्लॅकस्टोन आंब्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की जे झाडाला फळ लागलेले होते आणि असे सुंदर असे फळं लागलेले होते आपल्या इथे नर्सरीमध्ये. तर आज एक सहज खाली आंबा पडला. तर बऱ्याच शेतकऱ्याचे मला हे प्रश्न आले की सर, हा ब्लॅकस्टोन आंबा कसा दिसतो? म्हणजे वरती तर हा जांभळा काळा कलर दिसतो, पण आतमध्ये कट केल्यानंतर कसा दिसतो? त्यामुळे हा कच्चा आंबा आहे. हा झाडाचा आता आपण कट करतोय, तर हा आंबा आतमध्ये कसा दिसतो, तो खायला कसा आहे, त्याचं मी आज तुम्हाला हा कट करून दाखवत आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं थोडंसं पक्ष्यानं खाल्लेलं आहे याला. तर हा जर पाहिला तर इथं असा आकर्षक थोडा पिवळसर केशरी कलर आलेला आहे. त्याला आपण कट करून पाहूया आतमध्ये कसा निघतो. आणि हे परिपक्व आंबा जर झाला तर त्याची काय निशाणी असते, आंबा पिकला किंवा काढणीला आला असं कसं समजावं? तर आंब्याचं हे जे टोक असतं, तर ह्या बाजूला ज्याला आपण खांदा म्हणतो, हा उंच होतो, हा भाग फुगीर होतो समोरचा. आणि इथे जे देठाला आहे तर इथं गोल खड्डा होतो. तुम्ही जर पाहिलं तर इथे हे देठाच्या बाजूने असा खड्डा तयार झालेला आहे. आणि ह्या खड्डा तयार झाला आणि हा इथं झाला तर हा काढणीच तयार झाला असं समजावं. त्याला आपण आता कट करूया. हे पहा, पूर्ण पिकलेला नाही, हा कच्चाच आंबा आहे, पण आतमध्ये असा हा पूर्ण सेंद्री कलरचा आहे हा आंबा. आणि हा खाण्यासाठी कसा लागतोय हे पण पाहूया. हे जर तुम्ही पाहिलं तर बघा, पूर्ण असं हे असं दिसतंय. हा जर असा खाल्ला, सुंदर अशी चव आहे, ज्याला आपण आंबट गोड चव म्हणतो. हे आंबा खाण्याचा जो स्वाद आहे, ज्याच्यात आंबटपणाही असायला पाहिजे आणि गोडपणा, ती एक विशिष्ट चव ह्या ब्लॅकस्टोन आंब्याला आहे. हा जर आंबा खायचा असेल व ह्या आंब्याची रोपं हवी असतील तर निश्चितच अभय नर्सरीला संपर्क करा. व आमचा आंब्याचं केशर मँगो फार्मर नेटवर्क ही मोहीम सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही 6 फूट बाय 12 फूट ह्या अंतरावरती आंबे लावतो. 1 एकरमध्ये 600. पहिले 2 वर्ष त्या झाडांचं संगोपन करायचं आहे आणि 3ऱ्या वर्षापासून असे सुंदर असे रसाळ आंब्याचे, केशर आंब्याचे व सर्वच आंब्याचे फळ कसे खायचे हे जर तंत्रज्ञान आपल्याला शिकायचं असेल, हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी आमच्या अभय नर्सरीला संपर्क करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती आत्ताच फोन करा. धन्यवाद.